नमस्कार, मी सरिता कौशिक. कॉफी विथ कौशिक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर बऱ्याच दिवसांनी आपण सगळेजण कॉफी विथ कौशिक मध्ये भेटतोय. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवस गाजतंय ते म्हणजे अशोक खरात प्रकरण. महाराष्ट्राला हादरवून ठेवलंय. हे सगळं ऑपरेशन खरात ज्यांनी एक्झिक्यूट केलं ते नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे आज आपल्या बरोबर आहेत. खरं तर बरेच प्रश्न महाराष्ट्राच्या मनात आहेत. अशी घटना घडायलाच नको होती, पण ती घडली आणि त्यामुळे आज आपल्या बरोबर कर्णिक सर आहेत. सर, कॉफी विथ कौशिक मध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू मॅम. आम्ही असं ऐकलं की ही एकंदरीतच जेव्हा ही जी अटक झाली अशोक खरातची ती अत्यंत सिनेमा स्टाईल झाली आणि त्याच्यात बराच ड्रामा होता. म्हणजे प्रश्न आहेत, पण पहिल्यांदा ही अटक कशी झाली ते थोडं सांगा, मग बाकीच्या प्रश्नांकडे वळूया. मॅम, हे पूर्ण जे ऑपरेशन होतं ते अतिशय गोपनीयपणे राबवण्यात आलेलं होतं. कारण आरोपीचा जो रीच आहे, त्याचे जे भक्तगण किंवा शिष्यगण आहेत ते सर्व क्षेत्रामध्ये पसरलेले आहेत आणि जर ते ऑपरेशन लीक झालं असतं तर मोठ्या प्रमाणावर आरोपी पळून गेला असता, मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रेशर आणलं असतं वेगवेगळ्या म्हणजे लिगल क्वार्टर्समधून किंवा इतर पद्धतीने. त्यामुळे आरोपीला कुठलीही गोष्ट न समजू देता किंवा त्याला अलर्ट न होऊ देता हे ऑपरेशन एक्झिक्यूट करणं एक चॅलेंज होतं. त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो असेल की कंप्लेनंटला विश्वासात घेणं. कारण महिला कंप्लेनंटला विश्वासात घेऊन त्याची FIR घेणं हे एक मोठं काम असतं. विशेष करून ज्या ठिकाणी एखादा पॉवरफुल आरोपी असेल त्याच्यामध्ये जास्त डिफिकल्ट जातं. त्यानंतर ही सर्व फिर्याद आणि अटकेची प्रोसिजर ही डिपार्टमेंटमध्ये एक लिमिटेड लोकांना सांगण्यात आली आणि ती फिर्याद घेऊन मग ते अटकेचं ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात आलं. अटकेच्या वेळेला पण आरोपी मध्यरात्री किंवा त्याच्यानंतरच मला वाटतं साधारण 11च्या दरम्यान म्हणजे आरोपी घरी असल्याची खात्री करून घराच्या आजूबाजूला त्याचं लोकेशन बघून, पण तरी आमची खात्री होत नव्हती की तो घरीच आहे. आणि तो जर आपण काय मोबाईल ट्रॅक करून केलात का? आम्हाला ह्युमन इंटेलिजन्स पण होतं की तो कुठे आहे, की त्या परिसरात आहे. आणि त्याच्यामध्ये तो जर शेजारच्या घरात असता किंवा कुठे आजूबाजूला असता आणि तो जर पळाला असता तर मग त्यांनी मोठं लिगल बॅटल किंवा इतर सोर्सेस कडून प्रेशर आणलं असतं. बरोबर, अँटिसिपेटरी बेल किंवा असं काही गेला असता किंवा इतर त्यांनी काही बोंबाबोंब केली असती. तर त्याच्यामध्ये आमचे जे गुंडा स्क्वॉडचे अधिकारी होते ते आणि त्यांचे सर्व त्यांचा जो अंमलदार होते, स्टाफ होते, हे त्या ठिकाणी चोर आल्याची त्यांनी अफवा पसरवली की या परिसरामध्ये चोर आहेत आलेले आणि ते घरात घुसलेले आहेत. आणि त्याच्यासाठी ते चेक करायला म्हणून त्या घरात गेले की आपल्या घरात चोर आले तर आपल्याकडे तर कोणी आलं नाही ना, तुमची सेफ्टी काय आहे. आणि मग त्यांनी ती सगळ्या रूम्स तपासल्या. तर त्यातल्या एका रूम मध्ये आरोपी आम्हाला मिळाला आणि मग तो ताब्यात घेऊन तात्काळ तो पोलीस स्टेशनला आणून अटक वगैरे सर्व कारवाई करण्यात आली. म्हणजे या सगळ्या गोष्टीला किती वेळ लागला हे करायला? साधारण 9 वाजल्यापासूनच आमच्या टीम्स त्या ठिकाणी वावरत होत्या, पण नक्की आरोपीचं त्या ठिकाणचं लोकेशन आम्हाला मिळत नव्हतं किंवा नक्की खात्री लायक बातमी मिळत नव्हती. आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेला असं ठरलं की आता चेक करून येऊ, म्हणजे चोर आले असतील तर आरोपी अलर्ट होणार नाही, म्हणजे उद्याही आपल्याला ते ऑपरेशन राबवता येईल. त्याच्यानंतर मग ज्या वेळेला आम्ही हे चेकिंग आणि सुरू केलं त्यानंतर काय 15 मिनिटाचा सगळा तो खेळ होता. खरात हा असा एक फ्रॉड आहे, म्हणजे बाबा नाहीये तिकडे नाशिकमध्ये त्याचं प्रस्थ होतं. हे तुम्हाला कसं आणि केव्हा कळलं? हे सर्व जे ऑपरेशन आहे हे सुरुवातीपासून एक CM मॉनिटर ऑपरेशन होतं. मान्य मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे खराताची जी दुष्कर्म आहेत त्याचे व्हिडिओ गेलेले होते आणि त्यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य पोलीस आयुक्त नाशिक आम्हाला स्पष्ट सूचना केल्या की हा जो काही प्रश्न आहे हा महिलांची सुरक्षा, त्यांची मान मर्यादाचा प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये कोणी आरोपी असला, कोणाशीही कनेक्टेड असला तरी त्याची गय करता कामा नये आणि आपल्याला ह्याच्यात कायदेशीर कारवाई करायची आहे.
या स्पष्ट सूचना प्राप्त झाल्यावर माननीय पोलीस महासंचालक दाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे पूर्ण ऑपरेशन प्लॅन करायला लागलो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट होती ती कंप्लेंट तयार करण्याची होती. आणि कंप्लेंट तयार करून म्हणजे त्यांना विश्वासात घेणं, त्यांच्या घरच्यांना विश्वासात घेणं आणि ती FIR करणं, ही सगळी सिक्रेसी मेंटेन करणं. म्हणजे आमच्या नाशिक पोलीस दलामध्ये पण एक म्हणजे कंप्लेनंट स्वतः सीएम साहेबांकडे गेलेले नव्हते, फक्त असा प्रकार घडतोय हे कोणीतरी त्यांच्यापर्यंत आणलं होतं. बरोबर. अच्छा. हा हा. मग पुढे. हा. त्यामुळे हे पूर्ण जे डेव्हलप करायचं म्हणजे ते व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय आपल्याला. म्हणजे एखादा भाविक किंवा एखादा माणूस श्रद्धेने आपली फॅमिली घेऊन एखाद्या ज्योतिषाकडे किंवा एखाद्या बाबाकडे जातोय आणि मग तो इसम त्याच्या फॅमिलीला काहीतरी म्हणजे तुझा नवरा मरेल किंवा तुझा मुलगा मरेल किंवा फॅमिली तुटेल अशा प्रकारचं काहीतरी भूलथापा किंवा प्रेशर टाकून मग हे अशा प्रकारची कामं करतोय. ते इट वॉज अ व्हेरी सिरियस टाईप ऑफ थिंग. आणि ह्याच्यामध्ये महिलांना कंप्लेनंट म्हणून पुढे आणणं, तक्रारी जरी असल्या तरी त्यांना रेकॉर्डवर आणणं हे एक नेहमीच पोलिसांसाठी मोठं काम असतं. ते मला वाटते जी गोपनीयता जशी सिक्रेसी पाळण्यात आली आणि त्याच्यामध्ये जो विश्वास रिस्पेक्टेड ऑनरेबल सीएम सर आणि DG दाते सरांनी आमच्यावर जो विश्वास टाकला तर त्याच्यामध्ये आम्ही सार्थ ठरलो. खरं तर बिहाइंड द सीन्स बरंच काही केलं असेल. ह्याला किती काळ लागला? साधारण महिन्याभराच्या काळात हे सगळं डेव्हलप होत होतं. अच्छा. आणि मग हे असं ऑपरेशन होणार हे किती लोकांना माहिती होतं? म्हणजे हे सगळं बिहाइंड द सीन्स तुम्ही किती लोकांनी मिळून केलं? हे आमचं जे म्हणजे नाशिक पोलीस शहर पोलीस विभाग डिपार्टमेंट जे आहे तर त्याच्यामध्ये एक साधारण 3 जणांना माहिती होतं. फक्त याच्या व्यतिरिक्त माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस सर आणि पोलीस महासंचालक दाते सर यांना माहिती होतं आणि त्यांचं मार्गदर्शन आणि सूचना आम्हाला होत्या. म्हणजे पहिले तुम्ही ती केस अगदी फुलप्रूफ करून घेतली असं म्हणायला पाहिजे. केस फुलप्रूफ करणं खूप गरजेचं होतं, कारण आरोपीचं जे काही वावर होता म्हणजे त्याला मिळू शकणारं लिगल जे बॅकिंग म्हणा किंवा त्याचे जे भक्त होते, म्हणजे आजही बऱ्याच जणांना हे म्हणजे पचवायला कठीण जाते की आपण ज्याच्याकडे जातो ज्याच्यावर आपली श्रद्धा होती तो माणूस असा आहे. तर त्यामुळे एक तर ती फिट केस बसवणं, फिट FIR बसवणं, नाही तर उद्या कंप्लेनंट जे आहेत ते कंप्लेनंट घाबरले किंवा त्यांच्यावर प्रेशर आलं तर ते मागे फिरू शकतात किंवा ते कंप्लेंट द्यायला लास्ट मिनिटलाच नाही म्हणाले तर आपली सगळी लिगल प्रोसेस फेल होते. त्यामुळे हे प्रथम स्टेप ही फार महत्वाची होती. एक अशी चर्चा आहे किंवा अशी माहिती आहे की सर्वप्रथम त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी एक व्यक्ती किंवा मदत मागायला गेलेली एक व्यक्ती ही एका आमदाराकडे गेली अशा पद्धतीचं होतंय किंवा असे काहीतरी व्हिडिओज घेऊन ती व्यक्ती पहिले कुठल्या तरी आमदाराकडे गेली, पण आमदारानं ते प्रकरण पोलिसांकडे किंवा समोर आणण्यापेक्षा खुद्द अशोक खरातला सांगितलं आणि त्यामुळे त्यावेळेला ते प्रकरण दाबल्या गेलं. ह्यात किती तथ्य आहे? हे आता मीडिया रिपोर्ट्स मधूनच माझ्याही लक्षात आलं, पण अशी माहिती आमच्याकडे तरी आतापर्यंत आलेली नाहीये. खरं तर म्हणजे आपण स्वतःही म्हणाला तितकी पॉवरफुल लोकांशी खरात यांचे संबंध होते. आम्ही फोटोग्राफ्स बघतोच आहोत, रोज नवीन फोटो येतो. तर ऑपरेशन खरात इम्प्लिमेंट करणं किती कठीण होतं? अजिबात कठीण नव्हतं, कारण एकदा आदेश आलेले आहेत माननीय गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडून आणि महाराष्ट्र पोलीस दल मला वाटते कुठलेही चॅलेंजेस किंवा कुठल्याही कठीण परिस्थितीला सहज सामोरे जायला फार सक्षम आहे. त्याला जेव्हा तुम्ही अटक करायला गेला होता तेव्हा तिथली परिस्थिती म्हणजे तो जो होता तो अत्यंत रिलॅक्स्ड होता का? काय सीन होता तिथे? आमच्या लोकांनी जेव्हा त्यांना ताब्यात घ्यायला गेलं तेव्हा त्या ठिकाणी एक पॅनिक झाला, कारण आपल्यावर कोणी हात घालू शकतं हे त्यांनी कधी विचार नव्हता केला. म्हणजे ते भविष्य त्यांनी कदाचित बघितलं नव्हतं कधी. बरोबर. आणि त्याच्या घरच्यांना पण कदाचित माहिती असेल किंवा तो काय करत होता हे नसेल माहिती, तर त्यांचं एक म्हणजे एक शॉक जे आहे की अरे असं कसं होऊ शकतं. तर अशा प्रकारचं एक वातावरण त्या ठिकाणी होतं. मग त्याला पकडलं तर त्याचं रिॲक्शन काय होतं? त्याची रिॲक्शन शॉकची रिॲक्शन होती बेसिकली, कारण
आपल्यावर कोणी हात घालेल आणि अशा प्रकारे पोलीसची टीम येऊन घरातून आपल्याला उचलून नेईल हे म्हणजे त्यांनी स्वप्नातही कदाचित बघितलं नसेल. ही वॉज अंडर शॉक. त्यांनी त्यावेळेला मोठ्या मोठ्या नावांची धमकी वगैरे दिली का? त्याचं म्हणणं होतं की माझे फार म्हणजे मी फार चांगलं काम करतो आणि माझे फार भक्त आहेत. तर पण ते एकदा पोलिसच्या हाती लागल्यावर मग पुढे ते सर्व काही चालत नाही. म्हणजे त्याने काही ते असं पोलिसांनाच भस्म करून टाकेन वगैरे असे काही नाही, तेवढं ड्रॅमॅटिक हे त्यांनी नाही केलं. पण जेव्हा कस्टडीत आल्यानंतर त्यांनी थोडं आमच्या काही जणांना भविष्य सांगण्याचा प्रयत्न केला. अच्छा. पण म्हणजे स्वतःकडे ओढण्याच्या दृष्टीने सिंपती आणि मी किती चांगलं काम करतो आणि किती चांगल्या चांगल्या लोकांबरोबर माझी उठबस आहे अशा प्रकारचा त्याचा एकंदर तोरा होता. अच्छा. पण मग त्याचा तोरा फारच बदललेला दिसला. त्याला काय कारण ठरलं, कसं बदलला आणि तो जे काय तुम्हाला सांगत होता ते कसं कसं बदलत आलं? नाही, सुरुवातीला हा स्टँड जो त्याचा होता त्यानंतर आम्ही म्हणजे आपण त्याला विचारपूस करतो. प्रोफेशनल पोलिसिंग ज्याला आपण म्हणतो की आपण त्याला ते व्हिडिओज काय आहेत, पुरावा काय आहे, अशा प्रकारे थोडं प्रेमाने त्याच्याबरोबर चर्चा केल्यानंतर तो म्हणजे माझी चूक झाली आणि मला माफी करा, चूक झाली, अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये तो बेसिकली. म्हणजे तुमचं प्रेम म्हणजे पोलिसी खाका असं आम्ही गृहीत धरतो. पण त्याचा तोरा बदलला, त्यांनी मान्य केलं. आजही तो त्याच भूमिकेत आहे का? आजची त्याची नक्की भूमिका मला सांगता येणार नाही, पण एक साधारण त्या म्हणजे तिथपर्यंत आम्ही त्याला जो आणून ठेवला तर त्याच्यानंतर मग तो कॉपरेट करायला लागला बेसिकली. पूर्णपणे नाही, पण जे अगदीच पहिले की मी काहीच केलेलं नाही आणि हे सगळं माझ्या विरुद्ध काहीतरी खोटं सगळं षडयंत्र होतंय अशा प्रकारच्या भूमिकेवरून ते लगेच त्याला काय फार वेळ लागला नाही, 15-1 मिनिटं खूप होऊन जातात. अच्छा. मग त्या एवढ्या महिलांचं शोषण म्हणजे हे व्हिडिओज जे आहेत ते तुमच्या हाती आहेत हे त्याला तुम्ही सांगितल्यावर हा बदल झाला का, किंवा त्याच्या बाबतीत त्याचं काय म्हणणं आहे? कदाचित त्याला ऑलरेडी माहीत असावं की आपले हे व्हिडिओज बाहेर गेलेले आहेत आणि आम्ही त्याला इंट्रोगेट केला. आम्ही त्याला सर्व तर नाही, पण जे कंप्लेनंट होते की आमच्याकडे काय पुरावा आहे हे आम्ही त्याला दाखवून दिल्यावर त्याचं म्हणजे ही ॲक्सेप्टेड बेसिकली. पण असं कळतंय की त्याचं असं म्हणणं आहे की माझं ह्याच्यात काहीच गुन्हा नाही आहे, हे सर्व मंडळी माझ्याकडे आपल्या इच्छेनं येत होती. हे खरं आहे का? असा त्याचा स्टँड आहे का? नाही, कोणाकडे जरी एखादी व्यक्ती किंवा एखादी फॅमिली इच्छेने गेली तरी जर तुम्ही त्या फॅमिलीला सांगाल, एखाद्या नवऱ्याला सांगाल की तुझी बायको मरणार आहे, एखाद्याच्या बायकोला सांगाल तुझा नवरा मरणार आहे, मी त्याला वाचवतो, तर अशा प्रकारचं तुम्ही जर त्याला काही मॅनिप्युलेशन करणार असाल तर ते अतिशय मला वाटतं चुकीचं आणि क्रिमिनल आहे. आणि मग त्या आधारावर तुम्ही त्यांची प्रॉपर्टी किंवा घरातल्या महिलेवर तुम्ही हात टाकणार असाल तर हे एक फ्रॉडच नाही, तर हे मोठे क्रिमिनल गोष्ट आहे. बरोबर. आता सामान्य लोक खरातकडे का जात होते हे तर आम्ही एकानंतर एक जे FIR येत आहेत ते बघून आम्हाला एक लक्षात आलंय. सगळ्या महाराष्ट्रालाच खरं तर त्याचा अंदाज आलेला आहे. पण जी नेते मंडळी खरातकडे जात होती, म्हणजे एवढे फोटोज आम्ही पाहतोय, ते का जात होते आणि त्यांना काय प्रॉमिस करायचा खरात? काय तुमच्या चौकशीत समोर आलंय? कोणी असले म्हणजे मी जे काही त्याला इंट्रोगेट केलं किंवा माझ्या बघण्याचा दृष्टिकोन आहे की किती माणूस मोठा असला तरी शेवटी मनुष्याची जी इन्सिक्युरिटी असते, शेवटी तो माणूसच असतो. त्यालाही भविष्य काहीतरी आपल्याला समजावं किंवा एवढे लोक एखाद्या माणसाकडे जातात तर आपल्याला पण काहीतरी त्यातून फायदा होईल ह्या दृष्टिकोनातून मला वाटतं लोक त्या ठिकाणी जात असावेत. आणि जेवढा मोठा माणूस तेवढी मला वाटतं इन्सिक्युरिटी पण तेवढी जास्त असते. त्यामुळे प्रत्येक जण आपापलं काहीतरी हित करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे एक असं त्याची स्ट्रॅटेजी म्हणायची का की जी मोठी लोक आहेत त्यांच्याशी मैत्री करायची आणि जी सामान्य लोक आहेत त्यांचं शोषण करायचं, असा एक साधारणतः त्याचा स्ट्रॅटेजी होती की काही अजून वेगळी होती? तर आत्तापर्यंत जे आपल्या रेकॉर्डवर ज्या फिर्यादी आलेल्या आहेत किंवा जे रेकॉर्ड आलेलं आहे तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं दिसतं. पण अधिक तपासामध्ये आपल्याला पुढचं काय आहे ते गोष्टी समजू शकतील.
खरं तर लोकांच्या मनात हाही प्रश्न आहे. म्हणजे आपण आता फोटोजबद्दल बोललो, इतकी नेते मंडळी आहे, सामान्य लोकांच्या फिर्यादी आपण घेत आहात, एकानंतर एक FIR रजिस्टर होतोय, पण नेत्यांची चौकशी कधी होणार आणि होणार का, किंवा ती तुम्ही करण्याचा काही प्रयत्न केला का? याच्यामध्ये फक्त जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधिमंडळात सांगितलं की फक्त एखाद्याबरोबर फोटो आहे म्हणून आपण त्या माणसावर संशय किंवा त्याला आरोपीच्या कटघऱ्यात उभं करू शकत नाही. पण तपासामध्ये जर एखादी लिंक आली किंवा एखादा असं काहीतरी संशय आला की बाबा हा व्यक्ती ह्याच्यात इन्व्हॉल्व असू शकेल, तर मला वाटते नक्कीच जे सरकारने विशेष तपास पथक गठीत केलेलं आहे आणि एक अतिशय कार्यक्षम महिला IPS अधिकाऱ्याच्या अंडर ते पथक आहे, तर मला वाटते नक्कीच ते कोणाची गय करणार नाही आणि तशा सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि पोलीस महासंचालकांनी क्लिअरली दिलेल्या आहेत. म्हणजे कोणालाही कुठल्याही नेत्याला बोलवू शकतात अशा, म्हणजे तो अधिकार आहे असं काही निघालंय लिंक तर? कायदा हा अधिकार सगळ्यांना देतो. कायद्यापुढे सर्वजण समान असतात, मग तो कोणी सेलिब्रिटी असो किंवा नॉर्मल असो. पण ते फ्रीडम आहे का पोलिसांना? मी आतापर्यंत जे म्हणजे नाशिक पोलिसला तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानेन की मागच्या 2 वर्षापासून मी असल्यापासून आम्हाला इतका फ्रीडम दिलेला आहे की आम्ही अनेक कारवाया पॉलिटिकली कनेक्टेड लोक असतील किंवा जे रुलिंग पार्टीचे असतील त्यांच्यावरही आम्ही कारवाया केलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की हा म्हणजे जी काही कणखर नेतृत्व माननीय गृहमंत्री आपल्याला देत आहेत, तर मला वाटत नाही की काही कुठल्याही आणि हा प्रश्न अतिशय त्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे त्यांनी पहिला जो जे आम्हाला सांगितलं होतं की हा प्रश्न महिलांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांचा मान मर्यादाचा आहे, त्यामुळे कोणाची गय करू नका. एक नाव खरं तर इथे मोठं आहे आणि ते बरेचदा आलं, सुरुवातीपासून आलं, ते म्हणजे रुपाली चाकणकर यांचा, जो ऑलरेडी एक राजकीय राजीनामा होऊन गेलेला आहे ह्या केसमुळे. त्यात एक माहिती ऑलरेडी आहे की शिर्डीमध्ये रुपाली चाकणकर यांनी दखल दिली होती जेव्हा खरातच्या विरोधात तक्रार आली होती. तेव्हा आपण जेव्हा खरातला अटक केली तेव्हा त्यांचा काही दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला का? तुम्हाला कुठला फोन आला का? खरं सांगायचं तर मला कुठलाही कोणाचाही फोन आला नाही आणि दबाव टाकण्याचा तर प्रश्नच नाही. पण अशा प्रकारचा कुठलाही काही मदत करा किंवा अशा प्रकारचा कुठलाही फोन नाशिक शहर पोलीस आणि आयुक्त म्हणून मला आला नाही. त्यांना रुपाली चाकणकरांना सह आरोपी करा अशा पद्धतीच्या सुद्धा मागणी बऱ्याच काळापासून होते. तर ते तुम्हाला सुरुवातीला करावं असं काही तुमच्याकडे डेटा किंवा माहिती नव्हती का? म्हणजे त्यांना सह आरोपी करा ही मागणी जरी असली तरी सध्याची परिस्थिती काय, त्या सह आरोपी होऊ शकतात का? आमच्याकडे जी केस होती, आमची जी कंप्लेनंट होती, तर त्या कंप्लेनंटचा जो काही आम्ही फिर्याद घेतली आणि पुढची कारवाई केली, तर त्याच्यामध्ये कुठल्याही पॉलिटिकल व्यक्तीचा कुठे सहभाग किंवा प्रेशर किंवा अशा प्रकारचं कुठे आम्हाला आलेलं नव्हतं आणि आम्ही ती कारवाई केली, आम्ही आरोपीला अटक केली आणि त्याच्यानंतर मग हे सगळ्या गोष्टी आम्हालाही समजत गेल्या की काही शिर्डीला अशा काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत किंवा इतर ठिकाणी आलेल्या आहेत. तर आमच्या जो काही तपास होता त्याच्यामध्ये आम्हाला ही गोष्ट आली नाही, कारण कदाचित आमच्या केसमध्ये ते झालं नाही. पण इतरत्र काय झालेलं आहे, कुठे काही इलिगल काही झालेलं आहे किंवा क्राईम झालेलं आहे, तर मला वाटतं ते सर्व गुन्हे जे आहेत ते विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले आणि दे विल गो व्हेरी डीप इन टू इट. म्हणजे पुढे मागे जर असं असेल तर त्याचा सोक्षमोक्ष लागेलच? 100%. अच्छा. खरं तर प्रत्येक FIR मध्ये महिलांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे खास महिलांचे जे FIR आहेत त्याच्यामध्ये, की अमुक खरातनं आम्हाला सांगितलं आणि ते तसं झालं. तर कुठंतरी त्याला ज्योतिषशास्त्र येत होतं अशी त्यांची जी भावना आहे, किंवा त्याला येत होतं, त्यांनी असा काहीतरी अभ्यास केला, असं काही तुम्हाला समोर आलंय का? आतापर्यंत ज्या फिर्यादी आहेत त्याच्यामध्ये स्पेसिफिक त्यांनी असं काहीतरी सांगितलं आणि ते 100% खरं झालं अशा प्रकारचं कुठलं फिर्यादीत नाहीये. आणि जनरल काही गोष्टी असतात, म्हणजे आता आपण एखादी महिला किंवा पुरुष गेला तर तुम्ही फार मेहनत करता पण तुमच्या मेहनतीची चीज होत नाही. आता हे कोणालाही सांगितलं तरी ते खरं वाटतं. आता एखादा पोलीस ऑफिसर गेला की तुम्ही फार तुमचा मेहनत असते पण तेवढं फळ मिळत नाही, हे लगेच सगळ्यांना क्लिक होऊन जातं आणि त्याला एवढं जर ज्योतिष येत असतं तर मग त्यांनी स्वतःचं भविष्य पण त्याला समजलं असतं की जे आता आपण बघताय. बरोबर. त्याला ह्यामध्ये कोणी सहकार्य करत होतं का?
अनेक त्याच्याबरोबरचे सहकारी किंवा त्याच्याबरोबर असणारे जे लोक आहेत की ज्यांनी त्यांच्याबरोबर प्रॉपर्टीज घेतल्या किंवा त्यांच्याबरोबर वेळोवेळी असायचे, तर ह्या सर्वांची नावं वगैरे जी आहेत किंवा जी यादी वगैरे आहे, पण त्यांचा ह्या सर्व गुन्ह्यांमध्ये विशेष करून महिला संदर्भात किंवा इतर एक एक्स्टॉर्शनचाही गुन्हा दाखल झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये किती सहभाग आहे तर ते तपासून बघण्याचं काम आता चालू आहे. त्याच जे FIR आहेत त्यामध्ये मला वाटतं बऱ्याच महिलांनी हे सुद्धा सांगितलं की तो सुरुवातीला त्यांना एक पाणी प्यायला देत होता आणि ते पाणी असं कडवट, खारट किंवा बेचव असं वेगवेगळं डिस्क्रिप्शन आहे. तर ते एक्झॅक्टली पाणी काय होतं त्याचा काही तपास आपण लावलाय का? ते आता आपण जर तो एक जो आमच्या तपासादरम्यान आमच्याकडे एक व्हिडिओ आला, तर त्याच्यामध्ये तो त्या व्हिडिओमध्ये लघुशंका करताना दिसतोय. ही इज युरिनेटिंग इन द कप आणि तेच तो प्यायला देतोय अशा प्रकारचं दिसतं. आणि त्याच्यामध्ये तो काही ड्रग्ज मिक्स करत असेल किंवा इतर काही गुंगीची औषधं मिक्स करत असतील तर त्याच्यामध्ये पुढील तपासात ते येईल. पण बेसिकली तो लोकांना आपली जी युरिन आहे तर तो पाजायचा. बापरे, हे त्यांनी मान्य केलंय का चौकशीमध्ये की मी असं करत होतो म्हणून? मान्य केलेलं आहे, कारण ते एक पूजा विधीचा एक भाग आहे अशा प्रकारचं त्याचं म्हणणं होतं. अरे बापरे, म्हणजे तो जे काही करत होता ते सगळं विधीचा भाग आहे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे महिलांबरोबरही जे करत होता ते विधीचाच भाग आहे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे तो स्वतः कन्व्हिन्स्ड आहे की म्हणजे त्याच्या डोक्यात असा फरक आहे की तो फक्त एक क्रिमिनल आहे जो आता ही पळवाट घेतोय? नाही, मला वाटते की फक्त क्रिमिनल पण नाही, ही एक विकृती आहे. एक विकृत क्रिमिनल असतात काही जण. तर हे विकृत क्रिमिनल जे असतात हे अशा प्रकारे काहीतरी त्यांचे बिहेवियर असतं आणि एखाद्या विकृत क्रिमिनलला जर एका मोठा थोडासा हॉरायझन लँडस्केप मिळाला तर तो मग अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर हे सर्व करतो. तर बेसिकली हे एक क्राईम आहे, क्रिमिनल आहे आणि विकृती पण आहे. काही महिलांनी तक्रार अशी सुद्धा दिलेली आहे की आम्हाला गरगरल्यासारखं वाटलं. तर ते आता आपण सांगितलं तो लघुशंका करत होता तो एक भाग झाला. गरगरल्यासारखं का वाटायचं ह्याचा काही तपास झाला का? बेसिकली एखादी महिला की जी त्याच्या ऑफिसमध्ये येते फॅमिली बरोबर आणि कन्सल्टेशन करते, कुठल्याही महिलेला तिला जर सांगितलं की आठवड्याभरात किंवा पुढच्या महिन्यात तुझं नवरा मरणार आहे किंवा तुझा मुलगा मरणार आहे किंवा तुझं घर उद्ध्वस्त होणार आहे, तर ती महिला तशीच मेंटली फार टेन्शनमध्ये राहते. त्याच्या नंतर तुम्ही तिला जर काही प्यायला देत आहे की बऱ्याच महिलांनी सांगितलं की आम्हाला गुंगी आली, कदाचित काहीतरी गुंगीचं औषध वगैरे दिलं असेल, तर अशा प्रकारचं काहीतरी गुंगीचं औषध किंवा ड्रग्ज किंवा इतर काही गोष्टी त्यात मिक्स करून जर तिला दिल्या असतील तर नक्कीच ती स्वतःच्या म्हणजे एकतर मेंटल टेन्शन की माझ्या ह्याचं काय होतंय माझ्या फॅमिलीचं किंवा माझ्या नवऱ्याचं, आणि ते त्याला वाचवण्यासाठी मी हा पूजेचा विधी करते. म्हणजे तो पूजेचा विधी एवढा तिच्यासाठी महत्वाचा आहे की काही करायला कोणी तयार होईल. उद्या आपल्यालाही जर सांगितलं कोणी आणि आपल्याला ते पटलं, आपल्या मनाचा ताबा त्या फ्रॉड मध्ये आपण समोरच्याला दिला, तर मला वाटते. मग ही सगळी सामुग्री त्याला देणारी काही लोक असतील, तो सतत म्हणजे जर अशा पद्धतीनं गुंगीची औषधं वगैरे तो घेत असेल तर त्याचा तपास होतोय का? ती लोक सापडली आहे का? सर्व त्याच्यामध्ये सर्व ऍस्पेक्ट जे आहेत सर्व ऍस्पेक्ट्सवर इन डिटेल तपास चालू आहे. असं कोणी सापडलंय का तुम्हाला की काही संशय, काही जण संशयित आहेत, इंट्रोगेशन्स आणि बाकी इन्व्हेस्टिगेशन हे चालू आहे आणि लवकरच मला वाटतं विल गेट रिझल्ट. म्हणजे खरं तर आपण संमोहन वगैरे होत नाही असं म्हणतो, पण शेवटी हिप्नॉटिझम नावाची एक गोष्ट आहे, तर त्याचा तो कुठेतरी वापर करत होता असं काही वाटलं का? कधीतरी असं वाटलं, पण नंतर मग बरेच जण जे आणखीन कंप्लेनंट्स भेटले तर त्याच्यामध्ये आय थिंक ते सायकोलॉजीवर खेळण्याचा अधिक प्रकार आहे की आपल्या सायकोलॉजीमध्ये आपल्याला जर एवढा मोठा धोका आहे असं आपल्याला जर वाटलं किंवा असं वाटलं की आपल्याला खूप मोठं काहीतरी फायदा होणार आहे असं आमिष आपल्याला दिसलं तर माणसाचं डोकं चालणं बंद होतं. तर मला वाटतं ही यूज टू प्ले ऑन दॅट. अच्छा, आज त्याच्या परिवाराचं काय रोल आहे? म्हणजे सुरुवातीला तुम्ही सांगितलं की ते बिलकुल विलिंग नव्हते, पण आज तरी त्यांनी मान्य केलंय का? किंवा आता तुम्हाला असं वाटतंय का की परिवारात माहिती होतं की हा कसा आहे?
परिवार मान्य करायला अजिबातच तयार नव्हता त्यांचा. आणि मला वाटतं आता पण त्यांची तीच भूमिका आहे. त्याची काही कारण असू शकतात. कदाचित खरोखर त्यांना तसा त्यांचा विश्वास असेल किंवा आपल्या माणसाला वाचवण्याचाही दृष्टिकोन त्यामध्ये असू शकतो. पोलिसांना त्यांनी काहीतरी दैवी शक्ती आहे माझ्याकडे वगैरे अशी काही भीती दाखवली असं कळतंय. भीती नाही दाखवली, पण आपल्याला किती चांगलं ज्योतिष येतं अशा प्रकारचं थोडंफार प्रयत्न त्यांनी केला. आणि आपण आपले किती मोठे लोक आपले किती क्लायंट्स आहेत आणि ते सर्व आपला कसा सल्ला घेतात अशा प्रकारचं थोडंसं त्यांनी प्रयत्न केला. पण मग हे आता सध्या म्हणजे पोलिसांना हे लक्षात आल्यानंतर तुम्ही सक्त ताकीद दिली का की कोणीच त्याला भविष्य विचारू नये? कारण नाही, आमच्या लोकांना ज्या वेळेला लक्षात आलं की ह्यांनी काय उद्योग केलेले आहेत विशेष करून महिलांसंदर्भात, त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना वी आर व्हेरी क्लिअर की हा एक क्रिमिनल आहे, हा एक फ्रॉड आहे आणि हा एक विकृत माणूस आहे. तर त्याच्यामध्ये आमचा कुठलाही माणूस त्याच्याबरोबरचा त्यांनी सांगितलं तरी लोकांची मानसिकता अशी होती की ह्याला सोडायचं नाही. एक प्रश्न खरं पोलिसांवर सुद्धा उपस्थित केला जातोय, तो हा आहे की हे जे व्हिडिओज आहेत त्यातले खूप व्हिडिओज बाहेर आले आहेत. आता हे आधीच आले की ह्यात पोलीस दोषी आहेत? पोलिसांकडनंही हे व्हिडिओ बाहेर गेले असंही म्हटलं जातं. पोलीसकडे जे व्हिडिओ होते त्यातला एकही व्हिडिओ हा बाहेर गेलेला नाहीये. हा जो काही व्हिडिओचा प्रकार आहे तो त्या खरातच्या ऑफिसमध्ये जो ऑफिस बॉय होता त्याच्या 7 महिने प्रेग्नंट बायकोला खरातने हात घातला, मॉलेस्ट केलं. त्यावेळेला तो खरातच्या अगेन्स्ट गेला आणि त्यांनी काही रेकॉर्डिंग्स केले आणि ते व्हिडिओज जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ठेवले. कारण खरात त्याला प्रेशर आणत होता, त्याला स्वतःला आणि त्याच्या बायकोला आणि मुलांना मारण्याची धमकी त्यांनी दिलेली होती. त्यामुळे हे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओज ठेवलेले होते की माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हे व्हिडिओज आपण बाहेर आणा. तर हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले जे व्हिडिओज होते त्यांनी किंवा ज्यांच्याकडे त्यांनी व्हिडिओ ठेवले तेही कदाचित टार्गेटवर आले आणि त्यांनी ते 2-4 ठिकाणी ठेवले की असं काही झालं तर हे म्हणजे आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हे आपण पुढे हे करा, म्हणजे हे दबलं जाणार नाही प्रकरण. मला वाटतं अशा याच्यातून कुठून तरी हे व्हिडिओ बाहेर आलेले आहेत. पण पोलिसांनी एकही व्हिडिओ ह्याच्यामधला आम्ही ओपन केलेला नाहीये आणि आम्ही जे कंप्लेनंट आहे त्यांची नावंही आम्ही म्हणजे आमच्या विक्टमचं नाव गोपनीय ठेवण्याचं कायदेशीर बंधन पोलिसांवर आहे. हे असे व्हिडिओ कधीपासून वेगवेगळ्या ठिकाणी सर्क्युलेट होतात? म्हणजे केस तर आत्ता झाली, पण हे कधीपासून लोकांच्या हाती आहेत? हे मला वाटते ज्या वेळेला त्यांच्या ऑफिस बॉयनी ते व्हिडिओज काढले म्हणजे किती महिन्याआधी किंवा काळाधी? हे आता वेगवेगळ्या ड्युरेशनचे व्हिडिओज आहेत त्यामुळे एक्झॅक्टली किती काळ आधी जुना व्हिडिओ कधीचा असेल एकदम डिटेल तारीख सांगता नाही येणार मला. पण हे जे व्हिडिओज आहेत हे त्यांनी म्हणजे जीवाच्या भीतीने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आणि त्यातले काही व्हिडिओज मला वाटते पॅनिक बटन टाईप काही बाहेर आले असावेत किंवा मला वाटते काही व्हिडिओज जे आहेत ते इतर काही ठिकाणी म्हणजे कुठे आपण एखादा पेन ड्राईव्ह कुठेतरी चेक करायला देतो तिथे कुठेतरी राहिला अशा प्रकारचं काहीतरी झालं असावं. पण त्यामुळे अनेक महिलांना बराच त्रास होतोय. काही लोक तर त्यांची आयडेंटिटी अगदी शोधून त्या कोण आहेत हा टाकण्याचा प्रयत्न करतोय. आपण कारवाई पण केली आहे म्हणजे ते पण कौतुकास्पद आहे, पण तरीही ती इनफ सध्या तरी होत नाहीये. कारण लोकांना काही करून त्या बायका कोण आहेत हे जाणून घेण्याचं इच्छा दिसते. प्रचंड विकृत अशी ही सुद्धा मानसिकता आहे, पण त्याच्यासाठी म्हणून काही विशेष कारवाई होणार आहे का? याच्यामध्ये आज आम्ही 65 अकाउंट्सवर म्हणजे फेसबुक, इन्स्टा, ट्विटरच्या 65 अकाउंट्सवर आम्ही आज गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये त्या महिलांच्या बाबतीतच नाही पण बरेच जण एखाद्या महिलेचा फेस त्याच्यामध्ये मॉर्फ करून पण हे व्हिडिओ चालवत आहेत. म्हणजे ती महिला त्याच्यामध्ये नाहीये कदाचित, पण काही काही असे पण आम्ही बरेचसे बघितलेले आहेत की त्या महिलेचा काही संबंधच नाहीये पण तिचा व्हिडिओ आपण त्या माणसानी
की हे आहे, काही काही AI जनरेटेड आहेत. अशा प्रकारचे पण व्हिडिओज जे लोक आपापली स्कोर पण सेटल करतायत. सेटल करतायत. पण ह्याच्यामध्ये आम्ही आता नगरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. नाशिकमध्ये आम्ही एका गुन्ह्यात 65 अकाउंट्स आम्ही आरोपीचे केलेले आहेत. आणि याच्यामध्ये विल गो व्हेरी स्ट्रॉंग, कारण हे प्रकार जे आहेत ते विकृत आहेत आणि हे खपवून घेणार नाही आम्ही. आपल्याला माहितीये की खरात यांचं जे साम्राज्य आहे ते नाशिक, शिर्डी सगळीकडे होतं, पण त्याच्याकडे येणारी मंडळी ही फक्त महाराष्ट्रातली होती की त्या भागातली होती, की याची व्याप्ती किती मोठी असणार आहे या संपूर्ण प्रकरणाची, त्याचा अंदाज आलाय का? म्हणजे आता माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच ठिकाणून, महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून, देशातून अनेक लोक याच्याकडे यायचे. आणि हे आता हे जे सगळं उघड होत आहे त्याच्यानंतर मला वाटते आपल्याला जसे कंप्लेंट्स किंवा आपल्याला बरेच जण तक्रारी करतात, पण रेकॉर्डवर त्यांना यायचं नसतं. बरेच जण येऊन आपल्याला FIR दाखल करतात. तर ही व्याप्ती आपल्याला मला वाटतं ह्या महिन्याभरामध्ये किंवा येणाऱ्या काही 15-1 दिवसामध्ये नक्की व्याप्ती आपल्याला समजून येईल. नक्की असे किती व्हिडिओज आहेत महिलांचे, किंवा टोटल व्हिडिओज किती आहेत? टोटल व्हिडिओजची संख्या खूप मोठी आहे, पण त्याच्यामध्ये बरेचसे रिपीटेड पण आहेत. तर म्हणजे असे व्हिक्टिम तुम्हाला किती वाटतात जे रिपीटेड असले तरी? आता सध्या आम्ही जे झिरो इन केलेले आहेत ते आम्ही 8 विक्टिम्स आम्ही झिरो इन केलेल्या होत्या, जे आम्हाला सहज आम्ही ज्यांच्यापर्यंत पोहोचून ज्यांचं काउन्सिलिंग करून पुढे आपण त्यांच्याकडून फिर्याद वगैरे घेऊन यांच्यावर कारवाई करू शकतो अशा प्रकारचे. पण इतर जे व्हिडिओज आहेत ते पण आमचे म्हणजे ते बघणं किंवा त्याच्यामध्ये पुढे इन्व्हेस्टिगेट करण्याचं काम चालू आहे. आता कुठला व्हिडिओ कुठल्या महिलेचा आहे हे तुमच्याकडे ती व्यक्ती असल्यामुळे, की ज्यानं ते व्हिडिओ काढले ती व्यक्ती असल्यामुळे सोपं होत आहे का, की त्यालाही आठवत नाही कोण कोण आहे? नाही, काही ह्याच्यामध्ये ज्या तिथे रजिस्टरला एंट्रीज केलेल्या आहेत किंवा जे काही गोष्टी माहिती आहेत ज्या आहेत त्या, तर त्याच्यामध्ये आम्हाला तिकडचे काम करणारे जे लोक आहेत तर ते लोकांकडून आम्ही त्यांना डिब्रीफ करून वी आर रिचिंग अप टू द कंप्लेंट्स. अच्छा, पण असे किती आहेत? म्हणजे 50हून जास्त आहेत, 100हून जास्त आहेत? काय आकडा तुमचं काय, म्हणजे तो आकडा रिव्हील करण्यात काही अडचण आहे का? मला वाटते तो तपासाचा भाग आहे आणि तो इकडे न रिव्हील केलेला बरा. खरात लोकांना स्वतःबद्दल खूप सांगायचं हे तर आता आपल्याला कळलंय. म्हणजे तो कॅप्टन वगैरे म्हणत होता स्वतःला, तर त्याची पार्श्वभूमी जी होती, म्हणजे खरात जो होता आणि तो जे सांगायचा, याच्यात त्याच्या कहाण्यांमध्ये तुम्हाला काय काय तफावत आढळून आली? खूप मोठी तफावत आपल्याला आढळून येते. म्हणजे आपल्याला कॅप्टन म्हणवणारा माणूस हा 8वी नापास आहे का 10वी नापास आहे, इथपासून खलाशी आहे का काय आहे, इथपर्यंत सर्व आता ते आजूबाजूचे जे लोक आहेत किंवा त्याच्याबरोबर अनेक वर्ष राहिलेले लोक आहेत, तर या सगळ्याच म्हणजे कुठलंच असं त्याच्यामध्ये काहीच जुळत नाही. म्हणजे जे काही सगळं चित्र रंगवण्यात आलेलं होतं, म्हणजे हा एक फार मोठा कॉन जॉब टाईपचा असा हे वाटतो. हा खरंच खूप वर्ष देशाच्या बाहेर होता का? आमच्या इनपुट प्रमाणे हा साधारण 16-17 वर्षाचा असताना काहीतरी यांनी त्याच्या गावामध्ये काहीतरी स्कॅन्डल झालं आणि त्याला गावातून मारून बाहेर हाकलला. आणि त्याच्यानंतर मग तो कुठे होता हे कोणाला माहित नाही, पण काही वर्ष परदेशात किंवा बोटीवर किंवा बंगालमध्ये अशा प्रकारचं म्हणजे त्याच्या जवळचे जे लोक आहेत काही किंवा ज्यांनी त्याला पूर्वी बघितलंय किंवा त्याच्याबरोबर काही वर्ष संपर्कात होते ते सांगतात, पण नक्की त्याचं लोकेशन जे आहे ते आपल्याला 100% ट्रेस करणं डिफिकल्ट जात आहे. अच्छा, तो स्वतः याच्याबद्दल काही सांगतो का, किंवा आता ती प्रायोरिटी नसेल एखाद वेळेला? नाही, तो फार हार्डन्ड आणि फार हुशार अशा प्रकारचा आरोपी आहे. आणि जोपर्यंत आपण त्याला फॅक्ट्स आणि एव्हिडन्सनी कन्फ्रंट करत नाही तोपर्यंत तो जी त्यांनी स्टोरी बनवलेली आहे त्यालाच तो स्टिकअप राहतो. अच्छा, त्यामुळे इंट्रोगेशनचं जे पूर्ण स्किल आहे किंवा ते ब्रेक करण्याचं जे काही ती पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन कन्फ्रंट करून किंवा काही इतर मार्गाने त्याला त्याच्यावरून ते जाणून घेणं हे म्हणजे इट्स अ टास्क. म्हणजे तो सहकार्य करत नाहीये
चौकशीत असं म्हणायचं का? तो अतिशय हुशारीने सहकार्य करतो असं दाखवतो आणि सहकार्य करत नाहीये, अजिबात सहकार्य करत नाही. अच्छा, म्हणजे तो काहीतरी एक मनात कहाणी बनवतो आणि कहाणी सांगतोय असं तुम्हाला त्यांनी ऑलरेडी भरपूर कहाण्या ज्या बनवलेल्या आहेत, त्या जोपर्यंत आपण कहाण्या ब्रेक करून त्याच्या समोर त्या ठेवत नाही तोपर्यंत ती कहाणी खरी आहे का खोटी आहे, तो खरी आहे म्हणूनच तो त्यातून पुढे. जशी की एखादी कहाणी त्याची जी मग तुम्ही ब्रेक केलीत आणि मग त्यांनी स्टेटमेंट बदललं असं काही? नाही, पहिल्या ह्याच्यामध्ये तो त्यांनी काही चुकीचं केलेलं आहे किंवा एक महिला आहे, तर मी इतर काही केलेलंच नाहीये. अच्छा, मग जसं आपण त्याला एव्हिडन्सनी कन्फ्रंट करतो किंवा काही इतर इंट्रोगेशन टेक्निक्स आपण वापरतो, त्यानंतर मग ते हळूहळू नाही माझी चूक झाली किंवा मी केलेलं आहे असं, अशा प्रकारचं ते एक एक मग ते पायरी खाली येत जातं. अच्छा. एक अजून जो मुद्दा समोर आला, मला वाटतं कोर्टात सुद्धा तो मांडला गेला, तो म्हणजे नरबळीचा किंवा प्राण्यांच्या बळीचा. खरंच असं काही घडलंय का? काय सध्यापर्यंत म्हणजे कशावरून आपण या निष्कर्षाला पोहोचलात? मागे जे त्याला कोर्टात हजर केलेलं होतं त्यावेळेला विशेष तपास पथकाचे तपासी अधिकारी आहेत, तर त्यांनी काही गोष्टी कोर्टासमोर ठेवलेल्या होत्या आणि त्यातून हा सगळा विषय चर्चेला आलेला आहे. आणि त्यात नक्की खरं काय आहे किंवा काय झालेलं आहे हे मला वाटते अधिक तपासांती विशेष तपास पथकच सांगू शकेल. पण त्याची बंदूक तुम्हाला म्हणजे पिस्तूल मिळाली होती का? हो. त्याला पिस्तुलीचं लायसन्स कसं मिळालं? माझ्या माहितीप्रमाणे साधारण 2014 या साली त्याला हे लायसन्स मिळालेलं आहे. आणि ते कसं मिळालं, त्याला काही थ्रेट होता का किंवा त्यांनी इतर काही मार्गाचा वापर करून ते लायसन्स घेतलं का, या सगळ्या विषयी चौकशी संबंधित जे विभाग आहे ते करत आहे. तुम्हाला आतापर्यंतच्या म्हणजे जे व्हिडिओज तुम्ही बघितले ते सगळे व्हिडिओज त्याच्या केबिनच्या आतलेच आहेत की बाहेरही कुठे इतर ठिकाणी काही स्पाय कॅम असेच लावले होते त्याच्या घरी किंवा इतर प्रेमायसेस मध्ये? ह्याच्याबद्दल मला वाटते फार डिटेल सांगणं मी अवॉइड करेन. अच्छा, हे विचारायचं फक्त कारण हे की इतर कुठला एव्हिडन्स म्हणजे जसा नरबळी आहे किंवा पिस्तुलाचा वापर आहे असा काही एव्हिडन्स अजून सापडलेला आहे का? मी हा प्रश्न स्किप करीन. तपासाचा भागही आहे तो आणि काही सेन्सिटिव्ह गोष्टी यात आहेत. बरं, खर तर तपास अजून बराच पुढे जायचा आहे. लोकांना एक शाश्वती हवी असते नेहमी की अशी जी प्रकरणं आहेत ती खूप वर्ष चालतात, त्यात बरीच लोक असतात आणि नंतर कुठेतरी ती केस हवी तशी टाईट होत नाही आणि त्यामुळे जो दोषी असतो तो ॲट सम स्टेज तो सुटून जातो. हे लोकांनी बघितलेलं आहे. हे ह्या प्रकरणात होणार नाही याच्यासाठी आपण काय काळजी घेत आहात? आपण महाराष्ट्राला कसं आश्वासित कराल की अशोक खरातला त्याची जी लायकी आहे ती सजा त्याला होईल? सर्वात प्रथम म्हणजे आतापर्यंत ज्या घडामोडी झालेल्या आहेत तर त्या आपण जर बघितल्या तर याच्यामध्ये एक प्रचंड पॉलिटिकल विल आपल्याला दिसून येते. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये ज्या प्रकारे स्ट्रॉंग भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर माननीय पोलीस महासंचालक दाते सर ज्यांनी NIA वगैरे सर्व ठिकाणी महत्वाच्या पोस्टिंग आणि महत्वाचे तपास बघून आलेले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा पहिली फिर्यादी दाखल झाली. त्यामुळे आणि आता जे विशेष तपास पथक आहे त्याच्यामध्ये पण एक कॉम्पिटंट ऑफिसर अपॉइंट झालेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास चालू आहे. त्यामुळे सगळेच जे फॅक्टर्स आहे हे कुठेही लूज पडायला मला वाटते कुठे वाव दिसत नाहीये. आणि अशा प्रकारचा हा आरोपी, जसं आपण कोर्टाची जर भूमिका बघाल तर पहिल्या वेळेला पण त्यांनी आम्हाला 5-6 दिवस PC दिली, नंतर पण 5-6 दिवस पोलीस कस्टडी आम्हाला मिळाली. तर मला वाटते ऑल फॅक्टर्स आर पॉझिटिव्ह. आणखीन कुठल्याही प्रकारे हा माणूस मला वाटत नाही की हा विकृत क्रिमिनल जो आहे तो मला वाटत नाही आता सुटेल. हे फास्ट ट्रॅक होईल नक्कीच. म्हणजे कधीपर्यंत खरं तर चौकशी पूर्ण होईल असं ह्याच्यामध्ये कधीपर्यंत चौकशी पूर्ण होईल सांगू शकत नाही. किती गुन्हे दाखल होत आहेत हे आपल्याला अजून माहिती नाहीये. पहिला तर एकच गुन्हा होता, नंतर 2, 3, 4, 8 वर ती संख्या आलेली आहे. मग ते 8 होत आहेत की 18 होत आहेत की 80 होत आहेत, ह्याची व्याप्ती काय आहे. तर त्याच्यावरून मला वाटते तो तपास किती वेळ चालणार आणि त्याचं ट्रायल वगैरे हे सगळं होईल. पण मला वाटतं फास्ट ट्रॅक होईल. स्पेशल PP
ह्याच्यासाठी कोणी कॉम्पिटंट लिगल प्रोसिक्युटर्स जे आहेत ते अपॉइंट होतील. त्याच्यासाठी जे काही हे सर्व तडीस नेण्यासाठी जे आहे ते सरकार करेल, पोलीस विभाग करेल आणि सर्व आमचे अधिकारी आणि सर्व आमचे अंमलदार विल सी टू इट दॅट वी टेक इट टू लॉजिकल कन्क्ल्युजन. नक्कीच महाराष्ट्राला ऐकून हे बरं वाटेल, पण अशोक खरात जर बाहेर आला तर ही सगळी मंडळी जी त्याच्या स्पेलमध्ये होती त्या सगळ्या प्रोसिडिंग्सला तो कुठेतरी इम्पॅक्ट करू शकेल, असं घडू शकतं. त्यामुळे पुढं त्या दृष्टिकोनातून आपण कसं बघताय या केसकडे? आता एकदा हे सर्व बाहेर आल्यानंतर त्याचे अनेक जे लोक त्याच्याकडे जायचे ते शॉकमध्ये आहेत की आपण ज्याला देवासमान मानायचो त्याचं चेहरा हा उघडा पडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटत नाही फार लोक त्याला मदत करायला येतील. आणि जरी आले तरी आपला कायदा आणि ही जी सगळी लिगल प्रोसेस आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टमची ती अतिशय सक्षम आहे. म्हणजे इथे वेळ लागू शकतो पण इथे फायनली जस्टिस विल बी डन. धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि खरं तर आमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिलीत आणि महाराष्ट्र सुद्धा आपल्याकडे बघतो आहे, या तपासाकडे बघतो आहे. आपण जी कारवाई केली, अनेक वेळेला आधी हा प्रयत्न झाला हे सुद्धा कळलं पण होऊ शकली नाही, आपण केलीत, त्याबद्दल आपले अभिनंदन. ही केस पुढे लॉजिकल कन्क्लुजनला जाईल, लवकरात लवकर खरातला कठोर शिक्षा होईल ही आशा, ही अपेक्षा सुद्धा इथे करते आणि परत एकदा धन्यवाद देते. थँक्यू मॅम.